आपल्या सर्वांनाच कल्पना आहे, लोकसभेच्या निवडणुकीकरता भारतीय जनता पक्षाने काल एक संकल्पपत्र जारी केलं आहे आणि हे संकल्पपत्र नाहीये, ही मोदीजींची गॅरंटी आहे आणि मोदीजींच्या गॅरंटीचं संकल्पपत्र या देशाच्या विकासाकरता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे हे सांगणारं संकल्पपत्र आहे। विशेषतः युवा शक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब यांना समर्पित अशा प्रकारचं हे संकल्पपत्र असून याची जर पंचसूत्री आपण बघितली तर याच्यामध्ये डिग्निटी ऑफ लाईफ आहे, याच्यामध्ये क्वालिटी ऑफ लाईफ आहे, याच्यामध्ये गुंतवणुकीतून रोजगार आहे, याच्यामध्ये क्वांटिटी ऑफ अपॉर्च्युनिटी आणि क्वालिटी ऑफ अपॉर्च्युनिटी अशा 5 पिलर्सवर या ठिकाणी हे संकल्पपत्र तयार झालं आहे आणि एकूणच संधीची निर्मिती आणि गुणवत्तापूर्ण विकास याच्यावर या संकल्पपत्रामध्ये भर देण्यात आला आहे। हा जो काही संकल्पपत्राचा मसुदा तयार झाला याकरता जी समिती तयार करण्यात आली होती त्या समितीला 15 लाख सूचना लोकांकडून प्राप्त झाल्या होत्या। नमो ॲपवर 4 लाख सूचना प्राप्त झाल्या होत्या आणि वेगवेगळ्या व्हिडिओजवरनं 10 लाख सूचना या प्राप्त झाल्या होत्या। त्यामुळे देशभरामध्ये अतिशय व्यापक अशा प्रकारचं चर्चेतून हे संकल्पपत्र इव्हॉल्व झालं आहे आणि त्यातनं मोदीजींच्या गॅरंटी समोर आल्या आहेत। यामध्ये विशेषतः गरीब वर्गांकरता पुढचे 5 वर्ष 80 कोटी लोकांना रेशनचं अन्न हे मोफत देण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे, त्याची गॅरंटी देण्यात आलेली आहे। आयुष्यमान भारतच्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत देण्यात आलेला आहे आणि 70 वर्षावरचे जेवढे नागरिक आहेत यांना युनिव्हर्सली म्हणजे त्यांच्याकडे इन्कम किती आहे वगैरे याचा विचार न करता त्यांना युनिव्हर्सली या ठिकाणी मोफत उपचार देण्याचा निर्णय झाला आहे। ट्रान्सजेंडर्सचाही समावेश आता आयुष्यमान भारतमध्ये झालेला आहे। PM आवासच्या अंतर्गत 3 कोटी नवीन घरं हे त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। त्याचप्रमाणे आपली जी घरगुती गॅसचं कनेक्शन आहे, सिलेंडरची पद्धत कालबाह्य करून प्रत्येक घरी पाईपच्या द्वारे गॅस देण्याचा निर्धार या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि विशेषतः प्रधानमंत्री सूर्यघर योजना यामध्ये पहिल्या टप्प्यात 1 कोटी घरं आणि हळूहळू याचा विस्तार होणार आहे। या घरांना सोलरची संयंत्र देऊन त्यांचं विजेचं बिल 0 करण्यात येणार आहे। त्यांना विजेचं बिल द्यावं लागणार नाही, म्हणजे गरीबाला हळूहळू वीज या माध्यमातून मोफत मिळेल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे।